5वा दिवस आहे. तुमची तब्येत आता खालावलेली दिसते आहे. काय तुमची आता भूमिका आहे? आमची भूमिका न्याय मिळाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत उपोषण सोडणार नाही. आता तुम्हाला कारण कोणत्या आपण काय प्रकारची टाइमपास म्हणून उपोषण करत नाही. त्याच्यामुळं आहे सगळं प्रशासन पण आता कालाक्षी आमच्या वारकरी संप्रदायाच्या सगळ्या मंडळीने आज विचारपूस केली. महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष येतात एकदम उद्या परवा. देहू संस्थानचे अध्यक्ष, पालखी सोहळा प्रमुख ते येतील उद्या किंवा परवा 2 दिवसात येतील. आता नाथषष्ठीचा कार्यक्रम आहे पैठणला. ते झाल्यानंतर आमचे सगळे संप्रदायातले मंडळी पुढचं आंदोलन हे करत. कारण गेल्या वर्षी सरकारने प्रकाश महाराज जळांना सांगितलं होतं की आम्ही 8 दिवसात हा विषय सोडवू म्हणून. त्याच्यामुळं आहे सगळं. प्राण गेला तरी मागं घेणार नाही. कारण माझं जे ब्रीद आहे ते मी गायीसाठी माझं जीवन वाहिलं आहे. माझी कुठल्याही ठिकाणी चौकशी करा. आता ह्यांना वाटत असेल आम्ही 33 लाख रुपये दिले म्हणजे आमचं भाऊ खूप मोठं हे केलं. माझं रोजचं बजेट 80,000 रुपये पर डे आणि गेली 17 वर्षापासून आहे ते. तर त्याच्यामुळं माझं आज इथे जागेचा जो प्रश्न तो ज्या सरकारसाठी आपण रात्रंदिवस मेहनत केली, ज्या सरकारसाठी रात्रंदिवस आपण पळालो, आपल्या विचाराचे लोक यावे, ते आता सत्तेत आहेत. त्याच्यामुळे ते करतील, 100% करतील हा माझा अजूनही विश्वास आहे. आणि त्या विश्वासावर उपोषण सुरू ठेवणार आहे. पण आता तुमची तब्येत कशी आहे? आता म्हणजे माझं एवढंच होतं की थोडं छातीमध्ये धडधड होणे, हातपाय थंड पडणे, कधीतरी अशी खोश जाते आहे. लढू शकतो मी, शिवरायांचा मावळा आहे. मैदान सोडून पाळणार नाही. एकतर विजय तरी होईल, नाही तर पराभव सरळ. पराभव म्हणजे प्राणदाय. त्याच्यामुळे एवढ्या गायींना समजा जर जागा नावावर नसेल, आजचं मरण उद्यावर जाईल, त्याच्यावर काय फार होणार नाही. कधीतरी ते चित्र विदारक डोळ्यांनी बघण्यापेक्षा आज सरकार आहे हिंदुत्ववादी, करेल. गेल्या वर्षी स्वतः फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आपण जो काही प्रश्न असेल ज्या मार्गाने सोडवता येईल त्या मार्गाने सोडवून ते सोडवतील अशी अपेक्षा आहे. माननीय शिंदे साहेबांनी सुद्धा पूर्णपणे अक्षय महाराज भोसले यांच्याकडे आज बोलणं झालं. मी पाठवलं त्यांना, सगळं आमचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत. त्यांना पाठवल्यानंतर ते बोलले की महाराज मी कुठल्याही परिस्थितीत त्याच्यामध्ये लक्ष घालून 1-2 दिवसात मार्ग काढू. बघूया. स्थानिक लोकप्रतिनिधी कोणी संपर्क केला? नाही, बाळमाने फक्त रत्नागिरीचे संपर्कात आहेत. बाकी आज तहसीलदार येऊन गेले रात्री. परत पशुसंवर्धनचे अधिकारी येतात आणि MSEBचे पण आले होते. MSEBला मी आज तुमच्या याच्या चॅनलसमोर सांगतो. एकतर त्यांना सांगितलं माझी लाईट बिलचा जो प्रश्न आहे मी भरू शकत नाही आणि भरण्याची माझ्यात कॅपॅसिटी नाही. मी कमर्शियल स्वरूपाने ते देणार नाही, कारण मी काही उत्पन्न करत नाहीत. एकतर तुम्ही आज लाईट कापा माझी, काय होईल ते आता उपोषण आहे त्याच्यासमोर गायींचं होईल, नाहीतर बिल तरी माफ करा जे असेल ते. पण कमर्शियल स्वरूपाने भरणं आम्हाला शक्य नाही होणार. त्याच्यात अधिकारी जे नानोटे म्हणून आहेत त्याने जे आम्हाला गेली 4 वर्ष आमची जी लूट केली आहे, आम्हाला जो मनस्ताप दिला आहे, मानसिक त्रास दिला आहे आणि तो प्रचंड प्रमाणात इथं रुतलेला आहे. आणि हे राजकीय दबावापोटी जर काही लोक अशा तऱ्हेने करत असतील तर ते चुकीचं आहे. म्हणून बघूया आता काय होतं पुढे. पण मला वाटत नाही की सरकार एकेकाईपणा करेल, न्याय देतील ते. कारण आमचे सगळे महाराज मंडळी म्हणजे प्रदेशाध्यक्ष आहेत आमच्या वारकरी संप्रदायाचे, 3ही संघटनांचे, तेही संपर्कात आहेत सगळे. देहू संस्थान आहे, आळंदी संस्थान आहे. आणि मी जरी इथं एकटा दिसत असलो तुम्हाला तरीसुद्धा सगळेजण या आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत. तशा तऱ्हेची बोलणी सुरू आहे. लवकरच रिझल्ट येईल.